नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। जत तालुक्यातील डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या हत्येची कसून चौकशी। मुख्य साक्षीदाराचा काटा काढला। तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कवठे महांकाळ शहरात। जत तालुक्यातील कोसारी येथील बहुचर्चित डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांच्या हत्येमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कवठे महांकाळ पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी त्यांनी गुन्ह्याचा सविस्तर आढावा घेत तपासाबाबत कडक सूचना दिल्या। कोसारी येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार असलेले दादासो यमगर यांचे नागज फाटा येथून अपहरण करण्यात आले होते। या अपहरणाच्या बातमीने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती। सांगली पोलिसांनी यमगर यांचा शोध घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती। मात्र कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मदभावी गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला। यमगर यांची निर्गुण हत्या झाल्याचे स्पष्ट होताच पोलीस प्रशासनाने तीव्र खेद व्यक्त केला। पोलीस महानिरीक्षकांकडून आढावा घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रात्री उशिरा कवठे महांकाळ गाठले। त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते। फुलारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी त्यांनी स्वतःच कसून चौकशी करून माहिती जाणून घेतली। गुन्ह्यातील महत्त्वाचे धागेदोरे तसेच तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करीत या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे शोधून काढले आहेत अशी माहिती समजते। पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून दादासो यमगर यांच्या खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले असल्याची विश्वासार्ह बातमी मिळत आहे। साक्षीदाराची हत्या अशा प्रकारे झाल्याने जिल्ह्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा। आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।